कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल पाहायला मिळते। पंचगंगेची पाणी पातळी 34 फूट 3 इंचावर पोहोचलेली आहे। मुसळधार पावसामुळे 63 बंधारे पाण्याखाली गेलेत। पर्यायी मार्गाने वाहतूक सध्या सुरू करण्यात आली। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी पश्चिम घाटमाता आणि विशेषतः धरण पाणलोट क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस कोसळतोय। राधानगरी असेल, दूधगंगा असेल, या धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते। परिणामी पंचगंगेनं कालच आपलं पात्र सोडले आणि त्यात शहराच्या दिशेनं ही नदी आता वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। सध्या पंचगंगेची पाणी पातळी पाहिली तर 34 फुटांच्या वरती पंचगंगा आहे ती वाहते आणि धोका पातळी पाहिली तर 43 फूट आहे आणि इशारा पातळी पाहिली तर 39 फूट आहे। त्यामुळे पंचगंगेची वाटचाल आहे ती संथ गतीनं इशारा पातळीकडे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 24 तासामध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होऊन जवळपास 6 फुटांची वाढ झाल्याचं आपल्याला जे आहे ते पूर नियंत्रण कक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबत 63 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळं वाहतूक मोठ्या प्रमाणावरती विस्कळीत झाल्याचं देखील आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। पावसाचा जोर आहे तो वाढल्यामुळे जिल्ह्यातील 10 घरांची पडझड जी आहे ती देखील झालेली आहे। जिल्ह्यातील पंचगंगा, दूधगंगा, कुंभी कासारी, वारणा, वेदगंगा, घटप्रभा या सगळ्या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। एकूण जर पाहिलं तरी कोल्हापूर शहरात पावसाची उसंत असली तरी ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय। त्यामुळे छोटे मोठे तलाव आहेत, लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत ते देखील या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेले आहेत। परिणामी सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। मात्र नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।